कॉर्न हांडवा म्हणजे काय हो? हांडवा म्हणजे एक राईस केक सारखा असते आणि ती वेगवेगळ्या डाळ घेतात आणि तांदूळ बरोबर तिना रात्रभर दही बरोबर भिजवायच्या आणि त्यात वेगवेगळे मसाले टाकून आम्ही एक रेसिपी केक पारंपरिक एक गुजराती डिश आहे. साहित्य सांगतो मला. कॉर्न हांडवा या हे पीठ आहे. कसलं पीठ आहे? हे तांदूळ आहे. तांदूळाचं पीठ आहे. यात चणा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ आणि तुराची डाळ सगळं सम प्रमाणात आहे. सेम आणि हे कॉर्न आहे ते मी नट कटर मध्ये पिसून टाकले थोडे. हे अख्खा कॉर्न थोडा, हे कढीपत्ता, हे दही, हे आलं मिरची, हे तीळ, हळद, कोथिंबीर, सोडा बायका, मोहरी, हिंग, मीठ आणि मीठ. ओके. साहित्य बघितलेलं आहे पण हे सांगायचं राहिलंय. हे काय केलं तुम्ही? हे 6 तास भिजवायचे असेल दही आणि पाणी टाकून ते मी भिजवून आणलेलं आहे. ओके. हे जे पीठ आहे या पिठामध्ये तांदळाचं पीठ आहे आणि कुठलं पीठ आहे? उडदाची डाळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ आणि मुंगाची डाळ. ओके. 5 पिठं तुम्ही रात्री भिजवलेली आहेत आणि 6-7 तास हे भिजवून ठेवल्यानंतर हे असं झालं. ओके. ते भिजवून आणलेलं त्यामुळे काय 6-7 तास थांबायला वेळ नाही हो आपल्याकडे. काय खायची घाई असते मला आणि तुम्हाला दाखवायची घाई असते, ते महत्वाचं आहे. ओके. साहित्य बघितलेलं आहे. हे पीठ सुद्धा आपण बघितलेलं आहे जे भिजवून आणलेलं आहे. आता काय करायचं? आता मी तिला असेंबल करते सगळ्या. ओके. यात मी टाकणार आहे पहिला मीठ अंदाजाप्रमाणे आणि हे हळद थोडीशी लागणार फक्त कलर साठी. ओके. आणि हे जास्त तिखट हवे नाही तर जरा तिखटच करा. ओके. आता मी टाकणार आहे एक कोण आहे वाटलेले. ओके. हे थोडेसे दाणे, अख्खे दाणे. ओके. आणि आपण टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. तुम्ही मेथीची भाजी, पालकाची भाजी काही पण टाकू शकतात तुमच्या आवडीच्या, काही पण. मी करू का ते? हे फोडणीसाठी मीठ टाकलं ना? मीठ टाकलं. मी फोडणी करते. ओके. फोडणीमध्ये काय काय करायचं आपल्याला? पहिला मोहरी टाकणार 1 टीस्पून, फक्त राई अर्धी टीस्पून. कढीपत्ता आहे आणि हे तीळ. तीळ जास्त टाकायच्या कारण त्यात तीळ खूप आवडतात. त्यात टाकणार आम्ही. अच्छा. ह्याच्यात घालणार आहे? या ढवळायचं. हो. हे मिक्स झालंय. आता आपण थोडेसे सोडा घालणार ह्याच्यात. या. ओके. अर्धा टीस्पून. ओके. आणि तिला झटपट असा हलवून द्यायची. आता हे तेल गरम झालं आहे. आम्ही त्यात टाकणार हिंग. अच्छा. तिकडे हिंग. या. आणि नंतर हे तीळ टाकणार. एकदम सॉफ्ट होणार. हा स्पेशल गुजराती पदार्थ आहे का? हो. गुजराती घरामध्ये खूप बनवतात. आणि खायला कशा बरोबर? हे तुम्ही असं चटणी बरोबर खाऊ शकता, चहा बरोबर पण खूप छान. आणि ठेवायचं किती वेळ? आता तिला 5 ते 6 मिनिट असं शिजवाय द्यायच्या. नंतर तिला उलट करायच्या. बरं. आणि मग त्यानंतर मग खायला सुरुवात करायची. मस्त एकदम तयार, खायला तयार. इतका अप्रतिम वास आलेला आहे त्याचा, त्यामुळे मला आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे. पण कसं आहे 5-10 मिनिटं थांबावं लागणार आहे. इतकं थांबायचं कशाला ना, कारण काय पदार्थ होणार आहे तुम्हाला माहिती आहे, कसा करायचं तेही कळलेलं आहे. फक्त लक्षात राहायला पाहिजे. आणि लक्षात राहण्यासाठी काय करायला लागेल? तुम्हाला लिहून घ्यायला लागेल. लिहून घेण्यासाठी काय करायला लागेल? पेन उचलायला लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. कॉर्न हांडवो बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ आणि तुरीच्या डाळीचं एकत्र वाटलेलं पीठ, स्वीट कॉर्नची भरड, अख्खे स्वीट कॉर्न, कढीपत्ता, आलं मिरची ठेचा, कोथिंबीर, खायचा सोडा, हिंग, मोहरी, पांढरे तीळ आणि मीठ. कृती:
मिश्र डाळी आणि तांदळाचं पीठ दही आणि पाण्यामध्ये 6 ते 7 तास भिजवून ठेवावं. एका बाउल मध्ये हे भिजवलेलं पीठ घेऊन त्यामध्ये मीठ, हळद, आलं मिरची पेस्ट, कॉर्नची भरड, अख्खे कॉर्न, कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावं. तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि पांढऱ्या तिळाची फोडणी करावी. ही फोडणी आणि खायचा सोडा भिजवलेल्या पिठामध्ये एकजीव करून घ्यावा. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून हिंग आणि तिळाची फोडणी करावी. कॉर्न आणि पिठाची फोडणी दिलेलं मिश्रण यामध्ये घालावं आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावं.